माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविते देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत तरी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीच असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. थोडं पुढं सर. आतापर्यंत त्यांनी सांगितलं की आत्मा ब्रह्मरूप आहे आणि आत्मा नित्य ब्रह्मरूपच आहे. ज्याला ज्ञान झालं नाही त्याचाही आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ज्याला ज्ञान झालं त्याचाही आत्मा ब्रह्मरूप आहे. मग अर्थातच जर सर्वांचाच आत्मा ब्रह्मरूप आहे तर त्या आत्म्याच्या ब्रह्मरूपतेचं ज्ञान करून घेण्यासाठी श्रवणादी साधनांची काय आवश्यकता आहे आणि शास्त्रामध्ये तर श्रवणादी करावेत ही अंतरंग साधनं आहेत ब्रह्मप्राप्तीची असं सांगितलेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या साधनांना व्यर्थत्व येईल असं त्यांनी शिष्यांनी सांगितलं होतं. तर गुरूंनी सांगितलं की त्या साधनांना व्यर्थत्व येणार नाही कारण आत्मा ब्रह्मरूप आहे. परंतु आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणजे याचं ज्याला ज्ञान नाही म्हणजे आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्यांचा भ्रम झालेला आहे त्यांचा तो भ्रमनिवृत्तीसाठी त्यांना श्रवणादी साधनं उपयोगाची आहे की नाही. आणि एकदा भ्रमनिवृत्त झाल्यानंतर मग त्यांचा आत्मा जो काय नित्यमुक्तच आहे पण तोपर्यंत त्यांना श्रवणादी साधनांची आवश्यकता आहे की नाही असं सांगितल्यानंतर पुन्हा पाठीमागे सांगितलं त्यांनी की त्या महापुरुषाचा निश्चय कसा असतो तर वंध्या पुत्राप्रमाणे प्रपंच एक झाला होता हेच समूळ मिथ्या होता. म्हणजे बंधा कालेपी बंधा भावा ज्यावेळेला मनुष्य मी बद्ध समजतो त्यावेळेला तो सुद्धा काय आहे मुक्तच आहे असा खरा जीवनमुक्त महापुरुषाचा निश्चय असतो. त्याच्या ठिकाणी सर्व व्यवहार घडत असताना देखील त्या व्यवहाराचा अधिष्ठान ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा त्याचा निश्चय असतो असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जरी विचार केला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत झालंच नाही तर त्या जगताचं कारण अज्ञानही झालं नाही. मग त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्ञानप्राप्तीची साधनं करण्याची गरज आहे का नाही. आणि वेदांनी तर सांगितलेली आहेत आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आत्मा नित्य ब्रह्मरूप आत्मा नित्यमुक्त आहे असं जर मानलं तर या साधनांना व्यर्थत्व नावाचा दोष येईल की नाही. आणि तो दोष राहतोच असं त्याचं समाधान झालं नाही. म्हणून आता श्रीगुरू त्याला पुन्हा सांगतात. शिष्य म्हणतो महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर आत्मावर सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वी नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहे मग श्रवणादी साधने कशाला अशी पुन्हा शंका येते. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्मा नित्यमुक्त आहे परंतु तो नित्यमुक्त आहे असा निश्चय केला नाही तरी आत्मा काय आहे नित्यमुक्तच आहे. कारण निश्चय केल्याने काय होतं कालच शेवटी चिंतन केलं आपण ऐसा निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी दुधा मी करतो सरते कर्तृत्व माझ्याने परिमी त्याहुनी असे भिन्न हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी दुधा. सुरुवात काय आहे मनवितो दास परिमी असे उदास अशा प्रकारची स्थिती. तुकी तुकला तुका तुकाशी तुकला आणि तुका तुकाहुनी निराळा. म्हणजे आत्मा हा कायमच असंग उदासीन अशा स्वरूपाचा आहे. त्याला श्रवणादी साधन करा किंवा न करा तरी तो तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे अशी आत्मस्वरूपाची स्थिती असताना मग श्रवणादी साधनं व्यर्थच आहे. नाही केली तरी मुक्त आणि केली तरी मुक्त मग कराच कशाला अशा प्रकारचं तो सांगतो. आता यासाठी श्रीगुरू त्याला उत्तर देतात. पुन्हा पुन्हा उत्तर तेच
की ज्ञानाचे पूर्वी आत्म्यास मिथ्याच करता भोगता मानून सुखप्राप्ती आणि निवृत्ती करण्याकरिता जीव अनेक साधने करून त्यापासून क्लेश भोगतो आणि जेव्हा ब्रह्मविद आचार्यापासून वेदांत महावाक्योपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्यही नाही. एवढेच त्या श्रवणाचे फल आहे. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही, कारण ब्रह्म आपले स्वरूपच आहे म्हणून नित्यप्राप्त आहे. यावरून हे निश्चित झाले की जो आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्तव्य मानतो तो अज्ञानी व जो मानित नाही तो ज्ञानी. बघा आता उत्तर त्याचं दिलेलं. ते म्हणतात तू किती वेळा विचारलं श्रवणादी साधनं काय आहेत, व्यर्थ आहेत. तू असं जरी अनेक वेळा विचारलं तरी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटी तेच आहे. ते कोणतं की तू म्हणतो जोपर्यंत आपल्याला जीव ब्रह्मैक्य निश्चय बुद्धीचा झाला नाही, जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचा बुद्धीचा निश्चय झाला नाही तोपर्यंत असा मनुष्य तो काय स्वतःला समजत असतो. त्यापूर्वी त्याला आत्मा हा असा असंग उदासीन आहे किंवा आत्मा ह्या निश्चय करणारी बुद्धी आहे, तो बुद्धीचाही द्रष्टा किंवा साक्षी आहे असं ज्ञान आहे का त्याला? ज्ञान झाल्यावर तो म्हणतो, ज्ञान झाल्यावर काय म्हणतो, आत्मा तर पूर्वी मी ज्या वेळेला मला अज्ञान कालात देखील किंवा मी स्वतःला बद्ध समजत होतो त्यावेळेला देखील मी काय होतो, मुक्तच होतो. हे अज्ञान गेल्यानंतर म्हणतो का अगोदर म्हणतो? गेल्यानंतर. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती कशात होते? श्रवणादी साधनाने होते. मग श्रवणादी साधनाला व्यर्थता आहे का? नाही. मग दोन्ही वेळेला जरी आत्मा, स्वामी महाराज सांगायचे की तुमचा आत्मा नित्यमुक्तच आहे, असंगच आहे, परंतु जोपर्यंत ज्ञान झाले नाही तोपर्यंत तुमच्या असंग आत्म्याविषयी तुम्ही असंग आहे की नाही. म्हणजे तुम्ही काय आहे, ससंग आहेत. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी देहादिकांचे धर्म सुखदुःख हे मला होतात असं मानत होते, आहे की नाही. म्हणजे जो भ्रमकालामध्ये, ज्ञान पूर्वकालामध्ये, आणि ज्ञान झाल्यावर तुम्ही म्हणायला लागले की आत्मा तो आत्म्याच्या ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही अनाथ. हे काही श्रवणादी साधन केल्याशिवाय तुम्हाला प्राप्त झालं का? मग श्रवणादी साधनाला व्यर्थत्व आहे का नाही? ज्ञानोत्तर व्यर्थत्व आहे का ज्ञानपूर्वकालात व्यर्थत्व आहे? ज्ञानपूर्वकालात ती साधनं सार्थक आहेत आणि ज्ञान झाल्यानंतर काय ती अपेक्षित सुद्धा नाही. आम्ही कोणाला सांगतो आत्मावारी द्रष्टव्या, ज्याला आत्मदर्शन झालं नाही त्याला. एकदा का आत्मदर्शन झालं की ते आत्मदर्शन असंच होत असतं की ज्या वेळेला मी मला बद्ध समजत होतो त्यावेळेला मी अज्ञानी समजत होतो तेव्हा सुद्धा मी काय होतो, ज्ञानस्वरूपच होतो. पण हे सर्व कळतं कुठं? संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून म्हणतात पुन्हा पुन्हा तेच उत्तर की ज्ञानाचे पूर्वी आत्म्यास मिथ्याच करता भोगता मानून. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत सगळे लोक काय म्हणतात, स्वतःला करता भोगता समजतात की नाही. मी अमुक एक कर्माचा करता आहे, अमुक एक फलाचा भोगता आहे. अज्ञान झालेले पुरुष काय म्हणतात, मी अकर्ता आहे आणि अभोगता आहे. पण जोपर्यंत ज्ञान झालं नाही, ज्ञानाचं साधन कोणतं आहे? आत्मावारी द्रष्टव्य, आत्म्याचं दर्शन किंवा ज्ञान व्हायचं असलं तर श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, श्रवण मनन ही साधनं केल्यानंतरच त्या ठिकाणी आत्मदर्शन किंवा आत्म्याचं ज्ञान होतं. पण आत्मज्ञान प्राप्त होण्यापूर्वी सर्व लोक अज्ञान कालामध्ये काय म्हणतात, मी करता आहे, अमुक एक कर्म मी केलं, अमुक एक त्याच्या फलाची अनुभूती मला झाली. म्हणजे स्वतःला वास्तविक आत्मा हा अकर्ता अभोक्ता असूनही जो अकर्ता अभोक्ता आहे असं ज्ञान जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत अज्ञान कालात सगळे जीव स्वतःला करता भोगता समजतात की नाही, समजतात. आणि त्या पुन्हा असं सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरता अनेक साधने करून सगळ्या लोकांना वाटतं की नाही मज लागी दुःख न व्हावे ऐसे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. सगळ्या लोकांना जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटतं की नाही, आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटतं की नाही. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत ते सगळ्या आनंद प्राप्तीचे आणि दुःख निवृत्तीचे उपाय करताना दिसतात की नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणा दुःख ते काहीचे नाही स्वप्नाशी. दुःख कालात देखील दुःखाचा माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अभाव आहे. आणि सुख मला प्राप्त करायचं नाही, सुख हे माझं स्वरूपच आहे. जशी खडी साखरेला सोडून गोडी कधी राहतच नाही तसं सुख हेच माझं स्वरूप आहे. तेव्हा मला काय प्राप्त करायचं आहे, सुख का सुखच माझं स्वरूप आहे. पण हे जोपर्यंत नाही तोपर्यंत रात्रंदिवस सुख प्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी झटतो की नाही.
झटतो. तो काय म्हणतो, श्रवणादी साधनं कशाला, नाही ना गरज, टाकून दे. पण तुला ज्ञान झालं नाही ना, तुझ्या स्थितीचा तू काय कर, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तर सगळी माणसं जी अज्ञान कालामध्ये दुःख निवृत्तीसाठी आणि सुखप्राप्तीसाठी रात्रंदिवस तळमळत असताना दिसतं, तसा सगळ्या व्यवहारात त्यांच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा अभिमान होत असताना दिसतो. आणि बरं, ते करताना त्यांना खऱ्या अर्थाने दुःख निवृत्तीची साधना करत असताना दुःख निवृत्त होते काय आणि सुख प्राप्त होते का? होत नाही. उलट सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, अशी त्यांची स्थिती आपल्याला दिसून येते. आणि अशा वेळेला नुसतं शब्द पांडित्य सांगून लगेच म्हणतो की आत्मा जर बंधा काले पिबंधा भाव, तर श्रवणादी साधनाची गरज काय? अरे हे कधी ज्ञान झाल्यानंतर गरज नाही, पण अगोदर त्यांची गरज आहे. अज्ञान कालात आहे आणि सर्व शास्त्र कोणाला विषय करतं? अज्ञानाला विषय करतात. मूर्खाला, मूढाला विषय करून शास्त्र दयाळूपणाने तुम्हाला आम्हाला सर्व सांगत आहे. ज्ञानाचे पूर्वी आत्म्यास मिथ्याच करता भोगता मानून सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरता जीव अनेक साधने करून त्यापासून क्लेश भोगतो. आणि जेव्हा ब्रह्मविद आचार्यापासून वेदांत महावाक्योपदेश प्राप्त होतो आणि जेव्हा तो वेदांताच्या महावाक्याचा उपदेश त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्यांच्या तो शरणागत होतो आणि ते त्याला जेव्हा तत्वमसी महावाक्याचा, वेदांत वाक्याचा उपदेश करतात, तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की वेदांत वाक्य श्रवण करत असताना त्याला काय ज्ञान होतं? मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, मी सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप ब्रह्म, तेच माझं वास्तव स्वरूप आहे. मी करता भोगता नाही आणि मला काही कर्तव्यही नाही. आता मी अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. आत्मा हे जे कर्तृत्व भोक्तृत्व जे धर्म आहेत ते सूक्ष्म शरीराधिकांच्या ठिकाणी, जन्म मरण धर्म आहे ते स्थूल शरीराच्या ठिकाणी आहेत, आहे की नाही? आणि या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञान कोणतं आहे? कारण शरीराच्या ठिकाणी आहे. मी ह्या स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराचं अधिष्ठान आहे. त्याच्यावर हे सर्व शरीर, सर्व पंचकोश आणि त्यांचे असणारे धर्म हे सगळे आध्यस्थ प्रतिती मात्र आहेत. आणि प्रतिती काली, प्रतिती उपहित अशा माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या सर्वांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. हा जो होणारा निश्चय हा त्या वेदांतातल्या महावाक्याने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंच्या सहवासात श्रवणानंतरच होतो, अन्यथा नाही. म्हणून श्रवणादी साधनाला व्यर्थत्व आहे का? नाही. आता तो काय म्हणतो? मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्यही नाही. मग असं जर म्हणायला लागला तर हे कशामुळं कळालं? श्रवणातच कळालं नाही का? म्हणतो ते श्रवण व्यर्थ आहे का? हे श्रवणाचं फल आहे, हेच त्या श्रवणाचं काय आहे? फल आहे. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही. काही लोक म्हणतात आम्ही श्रवण केलं आणि ब्रह्मप्राप्ती झाली. ब्रह्म प्राप्तच आहे, प्राप्ताची प्राप्ती कशी होईल? याचाच अर्थ जर खरं मनुष्याला वेदांत श्रवणाचं फल झालं असं पाहायचं असेल तर मला आता ब्रह्मप्राप्ती झाली असं म्हणणं याचं फल नाही. आता मला काही कर्तव्य राहिलं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावल, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेच्या, तृष्णेचे हाव माझी आता पूर्णपणे संपली, नाम मला आता काही कर्तव्य राहिलं नाही. कारण आता भाष्यामध्ये गेलं की ज्या मनुष्याला ज्या पुरुषार्थाची इच्छा असेल, ते ज्या पुरुषार्थाद्वारा जे अर्थ किंवा जो विषय इप्सित त्याला प्राप्त होणार असेल तो पुरुषार्थ करण्याकडे त्याची प्रवृत्ती होते. आता मला पुरुषार्थ राहिला का कोणता? पुरुषाला प्राप्त करायला, ज्याला स्वतःला प्राप्त करायचं ते तर माझं काय आहे? स्वरूपच आहे. अन्य मिथ्या वस्तूला प्राप्त करण्यात पुरुषार्थच नाही. मग आता त्याला काय कर्तव्य आहे? त्याला कर्तव्याभाव झालेला आहे, कर्तव्याचा अभाव झालेला, कृतकृत्य झालेला आहे. कर्म करायचं का? कर्माचं जे फलचित्त शुद्धी मिळालेले. उपासना करायची का? चित्ताची स्थिरता झालेली आहे. ज्ञानाचे श्रवणादी साधनं करायचे का? नाही, कारण त्या ठिकाणी श्रवणाने काय होतं? प्रमाणा संभावना, तर प्रमाणा संभावना राहिली नाही. मननाने काय होतं? प्रमेय संभावनेची निवृत्ती, मला प्रमेयगत संशयच राहिला नाही. विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी निधिध्यासन करायचं तर मला विपरीत भावनाच नाही. अहो, साक्षात्कारासाठी हे केलं पाहिजे. साक्षात आत्मा कोण आहे? मीच आहे, असं जर त्याला ज्ञान झालं तर आता त्याला काही कर्तव्य आहे का? नाही. म्हणून ज्ञान झालं की त्या माणसाला काय वाटलं पाहिजे? काय करायचं आणि कुठं जायचं. काही करायला राहिलं नाही आणि काही कुठं जायला देखील राहिलं नाही. या त्याला म्हणतात इति कर्तव्य. या
त्याला म्हणतात कर्तव्या भावरूप मोक्ष किंवा जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त झाली. म्हणून म्हणतात की आपल्याला तत्वज्ञान झालं, ह्याचा निकष कसोटी कोणती? ब्रह्मप्राप्ती ही त्याची कसोटी नाही, तर त्याची कसोटी आहे कर्तव्या भाव होणं. मला आता काही कृतकृत्य झालो, आता काय काय काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. मला आता काही कर्तव्य उरलेलं नाही, अशी स्थिती आहे. एकदा मी सांगत असतो, आमची आई आली, स्वामी महाराजांना भेटली आणि त्या स्वामी महाराजांना त्यांनी सांगितलं, तिच्या भाषेत त्यांनी सांगितलं तुम्ही वंगाळ झाले, म्हणजे तुमचे भाऊ तुम्ही क्रुश झाले, जरा ते आजारी होते. तर मग ते म्हणे काही चिंता करता का तुम्ही? ते म्हणे रात्रंदिवस चिंता करतो म्हणे. ते म्हणे तुम्हाला काय चिंता आहे? आम्हाला संसारी माणसाला चिंता आहे, तुम्हाला काय चिंता आहे? तर त्यांनी काय सांगितलं की काय आहे, हे मिथ्या जगत असल्यामुळे त्याच्यातलं काय प्राप्त करायचं, त्याच्यात काही प्राप्त करण्यासारखं नाही. बरं, मी संन्यास घेतला, काय माझे आत्मप्राप्ती व्हावी, तो आत्मा तर माझं काही स्वरूप आहे, त्यामुळं मला चिंतेला कोणताच विषय समोर नाही, याची मला रात्रंदिवस चिंता लागली. तिला काय बिचारीला त्यांचा भाव कळणार. पण याला म्हणतात की कर्तव्या भाव रूप मोक्ष प्राप्त झाला. ते म्हणतात वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्यही नाही. जोपर्यंत माणसाला त्यांनी ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम, हे तत्वज्ञान की माणसाला काहीच वाटलं पाहिजे नाही. तर तो जर म्हणला ना आता आपलं सर्व झालेलं आहे, परंतु लोकोद्धारासाठी मला काही कर्तव्य करायचं, याचा अर्थ कर्तव्य आहे न स तत्वविद. आणि तो जर म्हटला लोकोद्धार तरी काय करायचं आणि काय करायचं, जसं व्हायचं तसं, स्वप्न कसं पडावं हे काही ठरवता येत नाही. तसं ह्या मिथ्या गोष्टी जशा घडायच्या असतील तशा घडतील, त्याच्याबद्दल त्याचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न राहणं. अभिनिवेश त्यांनी दिले बुद्धेर फलम अनाग्रह, ज्ञानाचं खरं फल आहे कशामध्ये आग्रह न राहणं. म्हणून म्हणतात की जर मनुष्याला कर्तव्याचा अभाव झाला तर हेच काय आहे जीवनमुक्तीचं खरं स्वरूप आहे. त्याला मला जे ज्ञानामृतेनं तृप्तस्य, ज्ञानामृताने तृप्त झालेला आहे, कृतकृत्यस्य योगिनः, तो कृतकृत्य झालेला आहे, तर त्याचे निकष काय आहे? नैवास्ति किंचित कर्तव्यम, त्याला काही कर्तव्य नाही. पण तो म्हणतो हे खरंच आहे, पण आस्ती थोडंसं कर्तव्य आहे. काय तयाही कर्तव्य उरले असे लोका लागी. जे का प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, जे प्राप्त झाले निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. त्यांना सुद्धा जगत कल्याणासाठी काहीतरी कर्तव्य आहेत असं जर म्हणायला लागलं तर तिथं काय सांगतात माऊली? न स तत्वविद, तो काय तत्ववेत्ता नाही. आणि मग तिथं तो प्राप्तार्थ झाले म्हटलेले म्हणजे कोण आहे? हे शंकरानंदांप्रमाणे काय घ्यायचं दिगंबर महाराज, हे कोणते प्राप्तार्थ आहे? एका बाजूला आमचं असं चाललंय की जर कोणी म्हणत असेल की त्याला कर्तव्य आहे तर तो तत्ववेत्ता नाही. आणि माऊलीने या ठिकाणी सांगितलंय की तो तत्ववेत्ता जो असतो त्याला सुद्धा प्राप्तार्थ जे झाले तयाही कर्तव्य उरले. कोणासाठी? लोककल्याणासाठी त्याचंही काही कर्तव्य आहे. हे कोणाला सांगतात? नाही, थांबा. एका ठिकाणी तत्वज्ञानाचं दारी सांगितले आणि एका ठिकाणी हे दोन्हींचे काही संबंध नाही, त्याच तुम्ही विधान करून राहिले. हे आता त्याचं का केलं विधान हे आम्हाला कळलं, पण मोठ्या माणसाचे कसे काय आम्ही इब्रत घालणार? ऐके नाही, आम्ही कसं काय म्हणणार असं? महाराज सांगा. हे जे अवतारी कुटीतले महात्मे आहेत त्यांच्यासाठी हे सांगितलेले, त्यांना लोक कल्याणासाठी प्रवृत्त होतात. कर्तव्य तर नाही, परंतु ईश्वरेच्छेने किंवा स्वेच्छेने अधिकारी कोटीतले युक्त योगी महापुरुष जे आहे त्यांचं काम लोकसंग्रह करणं आहे. जे काही युंजान योगी आहे, स्वतःच स्वामी महाराज म्हणायचे उठत पडत आडखळत कसे तरी अहम ब्रह्मास्मीला प्राप्त झाले, त्यांच्यासाठी लोकसंग्रह नाही. त्यांच्यासाठी तुम्ही काय करावं? जीवनमुक्तीचं. आता हे उत्तर काय तुम्हाला माहित नाही का? पण ते का देता आलं नाही?
तिथे सांगितलं अहो ते मगा सुद्धा नाही म्हणलं आम्ही, ते जवळजवळ 8 दिवस झाले त्या विषयाला. आता सुद्धा नाही म्हटलं. पण आता त्याला सांगितलं तत्वज्ञान नाही, त्यापेक्षा आम्ही काहीच म्हणत नाही, तुम्ही मोकळ्या मनाने कबूल करा. आता सांगतात ज्ञानाचे पूर्वी काय सांगतात, ब्रह्मविद आचार्यापासून जेव्हा वेदांत महावाक्योपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास ज्ञान होते की म्हणून मनुष्याला आपण जर आपल्याला आपलं कळतं काय मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, आपल्याला लोकोद्धारासाठी खरंच कर्तव्य आहे की नाही ही गोष्ट काय आहे, स्वसंवेद्य आहे. आपण नेहमी चिंतन करतो. हे जे ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिला, उदाहरणार्थ जोग महाराजांनी लिहिला, साखरे महाराजांनी लिहिला, तर त्यांचं म्हणणं आहे असं की आम्हाला स्वप्नात येऊन माऊलीनं सांगितलं की हे करा, तर त्यांनी सांगितलं बा आम्हाला हे होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरी हा अत्यंत गूढ रहस्यात्मक ग्रंथ आहे आणि ती भाषा 700 वर्षापूर्वीची आम्हाला होणार नाही. तर माऊलीने काय सांगितलं, तू फक्त लेखणी हातात धर, तुम्ही लेखणी हातात धर, बाकीचं मी करून घेतो. तेव्हा हे लोक प्रवृत्त झाले. याचा अर्थ काय, यांना स्वप्नात तरी काय झाला होता आदेश. आणि हे जे तुकाराम महाराज म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आमचे जग येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, तुका म्हणे गात देवनाम. याचा अर्थ संत जे ते भगवंताच्या बरोबर अवतार धारण करतात. भगवान त्यांना सांगतात की तुम्ही माझे लीला सहचर म्हणून बरोबर चाला. अशा प्रकारचं कोणतं तरी सर्टिफिकेट आपल्याजवळ आहे का? त्यामुळं जर कोणी लोकसंग्रह म्हणत असला आणि तो जर युक्तयोगी नसला आणि स्वप्नात का होईना त्याला माऊलीचा आदेश नसला तर तो काय आहे, न सतत्वविद, तो तत्ववेत्ता नाही असं कोणी समजायचं, त्यांनीच समजायचं बरं का. आपण कांडी लावायची नाही, त्यांनी स्वतः समजायचं आहे की नाही, म्हणजे आपण स्वतः समजायचं. हा स्वसंवेद्य विषय म्हणून म्हणजे हा शंकरानंदांनी केलेला शास्त्रार्थ निर्णय. त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठं त्या ठिकाणी पूर्वपक्ष करून लोकसंग्रहाचा अधिकारी फक्त युक्तयोगी किंवा अधिकारी कोटीतला महापुरुषच आहे असा निर्णय केलेला आहे. जेव्हा ब्रह्मविद आचार्यापासून वेदांत महावाक्योपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्यही नाही. एवढेच त्या श्रवणाचे फल आहे. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही. ब्रह्मप्राप्ती करणं हे काय वेदांत श्रवणाचं फल नाही. वेदांत ऐकला तर माणसाला काय वाटलं पाहिजे, मला काही कर्तव्य राहिलं नाही, असा एकदा तृप्तीचा ढेकर झाला. श्रवण सुद्धा कर्तव्य नाही, मनन निधिध्यासन साक्षात्कार, मग काय कर्तव्य आहे, काहीच कर्तव्य नाही, आहे की नाही, काहीच कर्तव्य राहिलं नाही. आणि अस्तिचेत आणि जर ते कर्तव्य असेल तर काय म्हणायचं त्याला, न सतत्वविद, तो तत्ववेत्ताच नाही. आता बघा, ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही, कारण ब्रह्म आपले स्वरूपच आहे म्हणून नित्यप्राप्त आहे. ब्रह्मप्राप्ती हे फल का नाही, ब्रह्म तर आपलं स्वतःचं स्वरूपच आहे आणि ते आपल्याला नित्य प्राप्तच आहे. मग श्रवणादी साधनापासून ब्रह्मप्राप्ती होते का, होत नाही. फक्त आपलं का भ्रमच निवृत्त होतो, अज्ञान. तर म्हणून त्यांनी लिहिलं, तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि ते मोक्षोपादान फल, या दोही साधन केवळ ज्ञान. वेदांतजन्य आपलं वेदांतातल्या महावाक्यापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करतं, फक्त अज्ञानाची निवृत्ती करतं का मोक्षाची प्राप्ती करून देत आहे, अज्ञान. मग मोक्षोपादान फळ काय, ब्रह्मनिवृत्ती, ऐक नाही, ब्रह्मनिवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म त्याचंच नाव काय आहे, मोक्ष. हां, आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे ज्ञानी आहे का, बरोबर ना. वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, ते आत्म्याचं ज्ञान करून देतात का आत्म्याच्या आवरणाचा भंग करतात. हां, मग सगळी शास्त्र काय करतात, फक्त बर. म्हणून मारुती बाबा म्हणत असतात, कोणाला तुला ब्रह्मज्ञान झालं का असं विचारू नये, त्याला काय विचारायचं, तुझा भ्रम गेला का, ऐक नाही. आणि तो जर म्हटला की नाही वा माझा भ्रम अजून गेला नाही असं जर म्हटला, तर गेला म्हटला तर त्याला एकदा नमस्कार करावा.
आणि जर कोणी म्हटला की अजून भ्रम गेला नाही तर त्याला दोनदा नमस्कार करावा. इतके दिवस श्रवण करतो तरी अजून भ्रम गेला नाही असं त्याला दोनदा नमस्कार करावा. बाबा सांगत असतात म्हणजे भ्रम जाणं एवढंच त्या श्रवणाचं फल आहे. पण भ्रम जोपर्यंत तुमच्या मानगुटीवर होता तोपर्यंत किती जन्म अनंत भोगले आणि ते गेलो कशा निवृत्त कशाने झाला? श्रवणाने निवृत्त झाला. श्रवण निष्फल आहे का सफल आहे? सफल. ब्रह्मप्राप्तीच्या बाबतीत आहे का ब्रह्मनिवृत्तीच्या बाबतीत आहे? ब्रह्मनिवृत्ती. ब्रह्मप्राप्ती नाही ना, का ब्रह्मप्राप्ती हा निकषच नाही त्याचा. हा तैसे विचारिता निरसले ते प्रपंची सहजे सांडवले मग तत्वता तत्ववरले ज्ञानी अशी. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही, कारण ब्रह्म आपले स्वरूपच आहे म्हणून नित्यप्राप्त आहे. यावरून निश्चित झाले की जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तव्य मानतो तो अज्ञानी व जो मानत नाही तो ज्ञानी. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करतो मी करता आहे असं मानलं की त्याला काय म्हणायचं? अज्ञानी. आणि माझ्या ठिकाणी कर्तव्याचा अभाव आहे असं जो मानत नाही त्याला काय म्हणायचं? ज्ञानी. ही सर्वात मोठी गुण आहे. आपल्या ठिकाणी कर्तव्याचा अभाव आहे मानला की तो झाला ज्ञानी, आणि कर्तव्य आहे मला असं मानलं की तो झाला ज्ञानी. हे वेदांताचं चिंतन चाललंय. नाहीतर सर्वांसाठी तुम्ही म्हणा का कर्तव्याचा अभावच आहे. एखादा कर्माचं अनुष्ठान करीत नाही, चित्त हे अशुद्ध आहे, चित्त हे अस्थिर आहे आणि मला कर्म नाही, मला उपासना नाही, कारण मला अज्ञानी म्हणते लोक, आहे का नाही? असं नाही. ज्याला त्यांनी लिहिलं की हे चित्तशुद्धीची साधनं ज्याची झालेली आहे, श्रवणादी अंतरंग साधनं करून ज्याला साक्षात्कार झालेला आहे त्या माणसाने म्हणा. ज्याला सत्याच्या अन्वेषणासाठी जो प्रवृत्त झाला आहे तो स्वतःची वंचना कधी करणार नाही. आणि लोक सगळ्यांना जरी फसवलं त्यांनी, मला कर्तव्याभाव झालेला आहे, तर तो स्वतःची आत्मवंचना करू शकत नाही. कालच ते कोणतं दृष्टांत रामतीर्थांचं म्हटलं, तर त्यांनी सांगितलं की तो श्याममृग नावाचा पक्षी असतो, तो वाळवंटात सुद्धा 120 किलोमीटरच्या वेगाने पळू शकतो असा तो श्याममृग पक्षी. आणि तो काय करतो, जेव्हा ते शिकारी लोक आहे ना त्यांना पकडायला येतात त्याला, तर ते शिकारी लोकांना पाहिलं की तो घाबरतो. त्याला वाटतं की आपली शिकार येणे आता आपल्याला पाहिल्यावर हे शिकार करतील, म्हणून त्यांना आपण सापडू नये म्हणून तो काय करतो, स्वतः आपली मानगुटी सहित चोच त्या वाळूमध्ये खुपसतो. आता त्याला शिकारी दिसतो का? नाही. का शिकाऱ्याला तो अधिक सोपा झाला आणि तो काय समजतो मनात की आता शिकारी मला शोधणार नाही. पण शिकाऱ्याला काय वाटतं, आपली शिकार आता सहज सुलभ झाली असे. तसं मनुष्याने दांभिकतेने जरी सर्वांना फसवलं, न मे कर्तव्यम विद्यते क्वचित धन्योहम धन्योहम अहो शास्त्रम अहो शास्त्रम अहो गुरु असं किती जरी म्हटला आणि जर त्याला कर्तव्याचा अभाव झालेला नसताना कर्तव्याभावरूप मोक्ष किंवा स्वरूप स्थिती म्हणजेच माझं वास्तवत्व आहे असं जर तो प्रतिपादन करील तर त्याची स्थिती कशी होईल? श्याममृगासारखी होईल वाळवंटातल्या, जो स्वतः अदृश्य होण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे. म्हणून या ठिकाणी हे चाललेलं कोणाचं? तत्वज्ञ पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. यावरून हे निश्चित झाले की जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तव्य मानतो तो अज्ञानी व जो मानित नाही तो ज्ञानी. ठीक आहे ना? आता एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्म अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मूलाज्ञान स्थूल सूक्ष्म समष्टी व्यष्टी ईश सूत्रात्मा विराट प्राज्ञ तेजस विश्व भोग बंधन मोक्ष वगैरे काही एक नाही. आता बघा ही पंक्ती आपण नेहमी चिंतन करतो, त्यामुळे प्रत्येक पदाचं फार चिंतन करायची गरज आहे असं नाही. परमात्मा कसा आहे? एक. आत्मस्वरूप एक आहे ना, एकम एव म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, पुन्हा अखंडित आहे. त्या ठिकाणी देश काल वस्तूचा परिच्छेद आहे का? कोणता नाही. आपण नेहमी बसलं एकांतात म्हणजे हे चिंतन करावं, मी एक आहे म्हणजे दुझं द्वैत नाहीच आहे. पुन्हा मी अखंड आहे म्हणजे माझ्या व्यापक स्वरूपाला मर्यादा घालणारा कोणताही देश काल वस्तू नाही. असतील तर त्या माझ्या स्वरूपावर कल्पित आहेत. कल्पित पदार्थाने अधिष्ठानाचा कोणताही कल्पित पदार्थाचा अधिष्ठानाशी कल्पित पदार्थ आहे प्रातिभाषिक सत्तावान, आणि हे पदार्थ आत्मपदार्थ आहे पारमार्थिक सत्तावान, आणि समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. म्हणजे माझं अखंडत्व हे अबाधित आहे. ते एकम, ते एकच आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत मुळीच नाही. ते एक आहे का केवल आहे?
केवल आहे. एक म्हणण्याने काय घ्यावं म्हणून ते एकम असा मंगलाचरणामध्ये पाठ आहे, कुठं अमृतानुभवामध्ये, आणि केवल असा पाठभेद आहे. तो केवल असा पाठभेद आहे, एक अखंडित. पुन्हा माझं स्वरूप आहे, मला काय ह्या पुस्तकासारखं दृश्य होईल का, हा एक भ्रम नसला पाहिजे. परमात्मा प्राप्ती झाल्यावर कसा कसा अनुभव येतो, तुला कसं ते निळं तेज दिसलं, आज काही लोक म्हणतात ऐक नाही, आणि म्हणतात माऊलींचे निळ्याचे काय आहेत, अभंग आहेत. कोणी म्हणतं रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा, ते कुठं भ्रूमध्याच्या ठिकाणी दिसलं, कोणाला मुलाधार आदिष्ठान काय स्वादिष्ठान अनेक चक्राच्या ठिकाणी अशा प्रकारचं तेज, ते निळे सारणी आणि ते सगळे अभंग तिकडे लावतात. तर पण ते कसं आहे, अदृश्य. जेवढं दृश्य आहे तेवढं मिथ्य आहे. दृश्य पदार्थाला जाणून मानून माणसाला काय मिळणार आहे त्याच्या ठिकाणी, यद दृष्टम तर नष्टम आहे की नाही. म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीला दृश्य रूपाने नाही. परमात्मा कसा आहे, जसा एक आहे, जसा अखंड आहे, तसाच तो काय आहे, अदृश्य आहे. परमात्म्याचं व्यक्त स्वरूप मला प्राप्त व्हावं आणि त्यांनी मला, अरे सगळे दृश्य सगळे दररोज प्राप्त होतात आणि वियुक्त होतात, काय तुला साधलं. तसं त्या परमात्म्याला दृश्य करून तुला काय साधणार आहे. तो परमात्मा कसा असला पाहिजे, अद्रेश्यम अग्राह्यम उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. नंतर रूपरहित, आणि त्याच्या ठिकाणी रूपरहित आहे, म्हणजे त्याला फक्त रूपच नाही का शब्द स्पर्शादी सगळ्यांनीच रहित आहे. रूप हे उपलक्षण घ्यायचं, त्याला शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या सर्वांच्या अतीत असणार आहे. निष्पाप, परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाप नाही. निष्पाप म्हणजे मलरहित आहे, अजन्म जन्म रहित आहे. अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असं जे असणारं ब्रह्मस्वरूप आहे, आता पहिले एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप आणि अजन्म असं ब्रह्मस्वरूप आहे. आणि या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आता आपण पर्यंत चिंतन केलं बघा. आता आपण काय म्हणलं तर हे समस्त जगत कार्य, त्याचं कारण कोण आहे, मूल अज्ञान. मग या ठिकाणी जगत झालं नाही का, जगताचं कारण पण झालं नाही. आणि मग आतापर्यंत काय सांगितलं, आता तो किती सांगितलं होतं, ब्रह्मस्वरूपाच्या आश्रयावर अज्ञान किंवा माया राहते, स्वाश्रय आणि त्या ब्रह्मस्वरूपालाच आच्छादित करते, ऐके नाही. आणि मग त्या मायेमध्ये क्षोभ होतो. ती माया त्रिगुणात्मिका असते. त्या मायेमधल्या सत्वगुणाचा परिणाम काय आहे, ह्या पदार्थाचं ज्ञान, आणि तमोगुणाचा परिणाम पदार्थ, एवढं सांगत होते. का ही अध्यारोपाची भाषा होती, ही भाषा कोणती होती, अध्यारोपाची भाषा होती. मग आता काय, एकदा ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की मग मूल अज्ञान आहे का, स्थूल सूक्ष्म सृष्टी आहे का, नाही. पण समष्टी वेष्टी नाही. ईश्वर सूत्रात्मा विराट नाही. प्राज्ञ तैजस विश्व भोग बंधन मोक्ष काही त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवम, का हे नाही, हे नाही. एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्म अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मूल अज्ञान स्थूल सूक्ष्म समष्टी व्यष्टी ईश सूत्रात्मा विराट प्राज्ञ तैजस विश्व भोग बंधन मोक्ष वगैरे काही एक नाही. परंतु त्यांची प्रतीती होते ती मात्र ब्रह्मस्वरूपातच होते. पण हे सगळे पदार्थ जे प्रतीतीला ते येतात की नाही, हे नाही म्हणण्याने त्या ठिकाणी प्रतीतीला नाही का तत्वता अधिष्ठानाच्या ठिकाणी सिद्धी होत नाही, सिद्धी होत नाही का प्रतीतीला आल्याशिवाय राहत. प्रतीतीला आल्याने नुकसान आहे का त्यांच्याविषयीचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांचे सत्यत्व आपलं त्यांच्याविषयी सत्यत्व बुद्धी ही आपल्याला हानिकारक आहे. मग प्रतीती न यावी म्हणजे अप्रतीती व्हावी का बाद निश्चय व्हावा. ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. त्यांचा बाद निश्चय हा पुरुषार्थ आहे का अप्रतीती करणं पुरुषार्थ आहे. मग मनुष्याने समाधीसाठी ह्या जगत दुःखाला कारण होतं किंवा जगताचं कारणासहित असणारं जगत हे दुःखाला कारण होतं, बरोबर ना. मूल अज्ञान कार्य असणारं जगत हे माझ्या दुःखाला कारण आहे. मग कारण का, त्याची मला प्रतीती येते. त्या मूल अज्ञान कसं आहे, अनुमेय आहे आणि त्याचं कार्य काय आहे, प्रत्यक्ष आहे. आणि दोन्ही मिळून मला निश्चित दुःखाला कारण होतात. म्हणून काय आता तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईनं. मी माझी जे वृत्ती ऐक नाही, कारण हे सगळं जग आणि जगाचं कारण म्हणजे खरं कोण आहे, सगळी वृत्तीच आहे. म्हणून ऐक नाही, योग वासिष्ठात म्हणतात वृत्तीलाच काय म्हणतात, माया.
दुसरं काही नाही. मग आता काय करीन मी, माझी वृत्ती काय करील, अधिष्ठानात लीन होईल. किंवा काल आपल्याला गेलं परवा काय, काम जानामी ते मूलम, संकल्पात केलं जायसे, अहम ते न संकल्पयिष्यामी येन त्वम न भविष्यसी. असं करण्यासाठी जर कोणी आपल्या अंतःकरणवृत्ती अधिष्ठानात लीन करीन, आहे की नाही, तर त्याला हे दुःख भासेल का, नाही, आहे की नाही, दुःख भासेल का, नाही. मग त्यांनी त्याचं काय करावं, समाधीचा अभ्यास करावा. अप्रतीती होईल का, नाही होईल. त्यावेळेस दुःखाचा अनुभव येईल का, नाही. मग तेच करावं की नाही, का बरं, सुषुप्तीमध्ये. पण सुषुप्तीमध्ये वृत्ती बीजरूप अज्ञानात लीन होते महाराज, आणि मग झाल्यावर दुःख होणारच ना. हा, तिथेही गेले तरी अज्ञान आहेच आहे. त्यामुळे काय फार वैशिष्ट्य सुषुप्ती आणि समाधीमध्ये असं नाही. फक्त इथं वृत्ती अज्ञानात लीन झाली आणि तिथं वृत्ती अधिष्ठानात लीन झाली, पण बीजरूप अज्ञान जसंच्या तसंच आहे. म्हणून पुरुषार्थ त्याच्यात नाही. पुरुषार्थ कशात आहे, अप्रतीतीत आहे का, प्रतीती येत असताना प्रतीती उपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, बाध निश्चय हा सरस आहे, सरस आहे. मग आपण बाधासाठी प्रयत्न करावे का लयासाठी प्रयत्न करावे, बाधासाठी, आहे की नाही. मग बाध पुरुषार्थ आहे का लय पुरुषार्थ आहे, मग समाधी पुरुषार्थ आहे का बाध निश्चय पुरुषार्थासाठी केलेली श्रवणादी साधनच श्रेष्ठ आहेत. तो समाधीत होईल, समाधीत होईल का सुषुप्तीत होईल, दोन्हीतही होणार नाही, आहे की नाही. झाला तर कुठं होईल, श्रवणात होईल. श्रवणात जागृतीत होईल का सुषुप्तीत होईल का स्वप्नात होईल, सुषुप्तीत नाही होणार. का नाही होणार, हा वृत्ती नाही. वृत्ती अज्ञानात काय झालेली, लीन झालेली आहे, ऐक नाही. कार्यकारी नाही, कार्यकारी नाही. त्याला वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होण्यासारखं तिथं वातावरण नाही. झालं तर कुठं होईल, हा स्वप्नात होईल किंवा जागृतीत. स्वप्नातली उदाहरणं जास्त आहेत का जागृतीतली उदाहरणं सुद्धा कमी आहेत. स्वप्नातली उदाहरणं कमी आहेत आणि जागृतीतली सुद्धा कमी, जागृतीतली सुद्धा उदाहरणं काय आहेत, कमीच आहे. म्हणून हे झालं तर कशात होईल, जागृतीत किंवा स्वप्नात घडणार. तिथे पण श्रवणच करावं लागेल, तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश घेऊनच करावा लागेल, आहे की नाही. हां हा आग्रह ते पुढे येईलच. आता हे त्याच्यात आलेलं आहे की या ठिकाणी म्हणून माणसाला कधी जोपर्यंत भ्रम आहे ना, काही लोक आपल्याला म्हणतात का तुम्ही ते रात्रंदिवस श्रवण करता तर तुम्हाला अनुभव काय आला का, तर त्यांना अनुभवाचं स्वरूप म्हणजे फारच मोठं कोणतं वाटतं, निर्विकल्प समाधी असं वाटतं की नाही. म्हणून स्वामी महाराज म्हणणे की आम्हाला अनुभव काय आला, अनुभव स्वरूप असणारा आत्मा हा अनुभवाचा कधी विषयच होऊ शकत नाही असा आम्हाला अनुभव आला. स्वामी महाराज हा आमचा काय आहे, हा गे माझा अनुभव भक्तिभाग, हा अनुभव थोटावला अनुभूतीपणे किंवा पंचदशीकार सांगतात नित्यानुभव रूपत्वात न मे अनुभव काय नित्य नाही सुरुवात दुसरे स्वयमेव अनुभूतित्वात को मे अनुभव पृथक स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभाव्यता ज्ञातृ ज्ञानांतरा भावात अज्ञेय न तू असत्तया हा आमचा काय आहे अनुभव आहे. म्हणून माणसाने जे श्रवणादी साधनाकडं अंतरंग साधनाकडं प्रवृत्त झालं त्याचा कमीत कमी एवढा निश्चय असला पाहिजे की मला स्वतः उत्थान होऊ नये आणि परता उत्थान होऊ नये. अशा पण काही लोक सांगतात की तुमच्या आम्ही अमके संप्रदायात गेलो, अमकी दीक्षा घेतली आणि आम्हाला 1 तासातच अनुभव झाला साक्षात्कार. तर देवला ते मांडव मांडला होता ना त्या नदीच्या आणि त्यांनी सांगितलं 1 तासात साक्षात्काराचा अनुभव घ्या बिना तिकीट असं ते सांगणार. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.